पुण्यातील एका 27 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनियरनं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून पती, सासू आणि नातेवाईकांकडून मानसिक छळ होत असल्याच्या आरोपांमुळे दीप्ती एकशिंगे या तरुणीने टोकाचं पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबियांनी केलाय. मूळच्या गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील रहिवासी असलेल्या दीप्ती एकशिंगे यांची IT कंपनीत काम करत असताना प्रदीप एकशिंगे यांच्याशी ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि 17 नोव्हेंबर 2024 रोजी दोघांनी प्रेमविवाह केला. मात्र लग्नानंतर मूल होत नसल्याच्या कारणावरून दीप्ती यांना वारंवार टोमणे मारले जात होते. पती, सासू आणि इतर नातेवाईकांकडून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप कुटुंबियांनी केलाय. या सततच्या त्रासामुळे त्या मानसिक तणावाखाली होत्या असंही तक्रारीत नमूद केलंय. दरम्यान 17 जून रोजी पुण्यातील माणिकबाग परिसरातील राहत्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून उडी मारत दीप्ती यांनी जीवन संपवलं. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात पती प्रदीप एकशिंगे, सासू सुरेखा एकशिंगे आणि इतर नातेवाईकांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.